नमस्कार मित्रांनो. मुलाला पाहुणे पाहायला आल्यानंतर मुलाची आई गाऊन घालून पाणी घेऊन येते आणि नंतर विचारते चहा घेणार का. अहो, तुमचे संस्कार तिथं दिसतात. तुम्ही गाऊन घालून आलात, तुमच्या मुलाला ते बघायला आले, मुलाचं लग्न करायचं आहे तुम्हाला. निदान डोक्यावर पदर तरी घ्या. जाऊ दे नका घेऊ. निदान तुमच्या सासूबाईला तरी त्यांच्यासमोर बोलू द्या. पाहुणे विचारतात सासूबाई कुठे आहे, तर त्यामध्ये त्या कोपऱ्यात बसल्यात. अहो, यांनी सासूबाईला घरातच ठेवलं नाही, घरातून काढून दिलं आहे. ही साधी चहा विचारत नाही सासूबाईंना. मग पाहुणे यांच्या मुलाला मुलगी कशी देतील हो, सांगा ना तुम्ही. यांचे संस्कार त्या गाऊनमध्ये दिसतात. चहा घेणार का विचारतात. आणि हो, महत्त्वाचे म्हणजे 85-90च्या काळात ज्या आईने डोक्यावरचा पदर पडू दिला नाही, त्या आईच्या प्रत्येक मुलाचे लग्न झालेत पण त्यांना नातू झालेत. खरं आहे, ते संस्कार होते. कारण माणसाला किंमत होती आणि माणसाला इज्जत होती, शब्दाला किंमत होती आणि संस्कार त्यांचे भरपूर होते. म्हणून तो काळ अतिशय उत्तम होता. रोटी बेटीचा व्यवहार उत्तम पद्धतीने होत होता. कोणीही बिगर लग्नाचं राहत नव्हतं. पण सध्या मुलांनो, प्रत्येक गावामध्ये 30-40 मुलं आहेत. 40 वर्ष झाले, 30 वर्ष झाले, 35, त्यांची लग्न होत नाही आहे. कारण का? सर्रास गाऊन घालून फिरत असलेल्या या बाया गावामध्ये, मी नाव नाही ठेवत आहे, परंतु कमीत कमी पाहुणा रावळा कोणी आला तर डोक्यावर पदर घ्या. सासूबाईला त्या दिवशी तरी इज्जत द्या. अहो, मान्य आहे ना तुम्हाला, सासू सासरेच नको आहे घरात. ज्या घरामध्ये सासू सासऱ्यांना इज्जत नाही ना, त्या घरातल्या मुलांचे लग्न होणं फार मुश्किल आहे. कारण बाहेरून येणारा पाहुणा ते संस्कार बघतो. आणि हां, आजही लव्ह मॅरेज, त्याच्यानंतर बऱ्याच घटना घडत आहेत. का? कारण आईवडील त्या ठिकाणी कमी पडतात. मुलांनो, काळजी घेणं गरजेचं आहे. आणि हां, आईवडिलांना जीव लावा. मुलींनो, सासू सासऱ्यांना जीव लावा. तुम्ही पण एक दिवस सासू होणारच आहे. आणि हां, इथंच फेडायचं आहे, वर नाही. सगळं काही इथंच फेडायचं आहे तुम्हाला. संपला तो काळ. पुनर्जन्म फिनर्जन्म काही नाही. या कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांनाच आठवत असेल. कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येक सिटीतला माणूस हा 2-2 वर्ष गावात राहिला आहे. त्याला गावाची किंमत समजलेली आहे. आणि हा एक गैरसमज होतो आहे का शेतकऱ्याच्या मुलांना मुली द्यायचे नाही. अहो, ते शेतकरी राजा आहे. तुमच्या कंपन्या जर बंद झाल्या ना तिकडं, AI सिस्टमनं जर रोबोट बसवले ना, तुम्हाला शेतीच करावं लागेल. मग त्यावेळेस तुम्हाला कोणी विचारणार नाही गावाकडं. कारण तुम्ही आता विचार नाही ना शेतकऱ्याला. म्हणून सांगतो आहे, ही जी शेती आहे ना,